अरे मॅडम, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मी कायम तुमच्या सोबत आहे. आपण या प्रकरणाच्या मुळाशी जाऊ, छडा लावू, सावरा स्वतःला. पुन्हा एकदा व्यवसायाला सुरुवात करा. त्यात जोमानं उभे राहा. मला विश्वास आहे तुमच्यावर, तुम्ही हे कराल. पण गोपाळजी, मला नाही राहिला आता स्वतःवर तेवढा विश्वास. तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही आता असं माझ्या सोबत नसताना फार कोसळून गेले असते. तुम्ही माझ्या तुम्ही सोबत आहात याचा खरंच मला खूप आधार आहे. मला कधी कधी ना कल्पनाही करवत नाही की तुम्ही नसतात तर मी ह्या सगळ्यात काय करू पण नका मग, कारण मी कायम तुमच्या सोबत असणार आहे. झालं. अरे मॅडम, तुम्ही मला एक प्रॉमिस केलं होतं, विसरला ना? दोस्तीमध्ये नो थँक्यू, नो सॉरी. विसरला? मग बरं, मी निघू दुकानावर. मला काम आहे तिकडं. हे मला इथं कळत आहे, तुमच्या या परिस्थितीमध्ये मी तुमच्याबरोबर इथं असणं गरजेचं आहे, पण मला दुकानावर जाणं पण गरजेचं आहे. तुम्हाला काय बी लागू द्या, मला बिंदास सांगा. येऊ मी? काळजी घ्या. एवढं तूप कसं नासलं असेल? कदाचित गोपाळजी म्हणतायत तसं साकेत. आर्या, अरे हे सगळं काय चाललंय? अगं सगळं तूप नासलंय. सगळे कस्टमर मला फोन करून शिव्या घालतायत. अगं तू इतकं लक्ष देऊन सगळं करतेस, पण मग कसं शक्य आहे? कसं झालं सगळं हे? साकेत, आता तुला कळेल या देवी सिंगचा इगो दुखावल्यानंतर काय होतं. तुला असं म्हणायचंय का माझी चूक आहे ही सगळी? मी केलंय हे? आर्या, मी चूक तुझी म्हणतच नाहीये. अगं पण बनवताना काहीतरी चूक झाल्याशिवाय असं होणं शक्यच नाहीये. आणि सरळ डबे इथेच पॅक होतात आणि तिथे उघडले जातात. मग साकेत, मी माझं काम चोख केलंय आणि मला माहितीये की माझ्याकडून काहीच चूक झालेली नाहीये. हा, आणि राहिला प्रश्न तूप खराब होण्याचा, तूप रस्त्यातही खराब होऊच शकतं ना जाताना. अगं रस्त्यात खराब व्हायला ते काय दूध आहे का? अगं ते तूप आहे, असं कसं खराब होईल? तुला माहित, तू जातोस ना डिलिव्हरी करायला, तू सांग. मी जातो म्हणजे? एक मिनिट आर्या, तुला काय म्हणायचंय की हे तूप माझ्यामुळे खराब झालंय? अरे अगं मी असं का करू पण? आणि आर्या, मला दोष देण्यापेक्षा ना स्वतःकडे बघ. तुझं कामात लक्ष नाही हल्ली. तुझं लक्ष भलतीकडेच आहे आणि ते कुठं आहे ना तुलाही चांगलं माहिती आहे. त्याचा परिणाम आहे सगळा. साकेत, मला माहितीये माझं लक्ष कुठे, आणि मला हेही कळतं की कधी कुठे कसं कशाला महत्व द्यायचं. ठीक आहे, त्यामुळे माझ्यावर हे बिनबुडाचे आरोप करायचे नाहीत. आणि काय गॅरंटी हे सगळं तू केलं नसशील? आर्या, तूप आहे ना इथे बनतं, इथे पॅक होतं. मी ते फक्त बाजारात नेऊन डिलिव्हर करतो. त्यामुळे माझ्याकडून अशी चूक होणं शक्यच नाहीये. जे काय झालंय ना ते तूप बनवताना झालंय. आणि आर्या, तूप बनवण्याची जबाबदारी तुझी आहे, माझी नाही आहे. आठव ना त्या दिवशी तूप एक मिनिट, आत्ता माझ्या लक्षात आलं की हे सगळं कुणामुळे झालंय. साक आर्या आज मिठीत होती. लवकरच तिचे सगळे पैसे माझ्या मुठीत असतील. गोपाळ, गोपाळ, हरामखोर माणसा. आर्याने मला बिझनेसमध्ये मदत करायच्या आडून काय काय करतोयस ना हे चांगलं कळलंय मला. तू माणूस म्हणून नीच होतास याची खात्री होती मला, पण इतका नीच असशील असं वाटलं नव्हतं मला. काय
काय डाऊनलोड निघाले? काय दुखतंय काय? अरे याला मी आज सोडणार नाही हा. याच्यामुळे आर्या आणि माझ्या मैत्रीत फूट पडली आहे. याच्यामुळे आमचा बिझनेस ढबगाईला गेलाय. तुझी खरी लायकी काय आहे ना, मी आर्याला लवकरच दाखवणार आहे. अहो साकेतजी, काय बोलताय तुम्ही? मी कधी तुमच्या दोघांमध्ये भांडण लावली सांगा बरं? आणि कधी आलोय का मी? अहो तुमचा सतत माझ्याबद्दल काहीतरी गैरसमज होतोय. आणि एकतर आर्य मॅडम स्वतःहून माझ्याकडे मदत मागायला आल्या. तुम्हाला तर माहिती की पोरांना, गावात कोणीही अडचणीत असलं तर मी लगेच मदतीला जातो. आता मी मदतीला जातो, ही तर माझी चूक आहे का? बरोबर आहे. काहीच नाही. ए, हे सगळं तुझी नाटकं बंद करा. तुझी नाटकं यांच्या समोर करायची, माझ्या समोर नाही. एक नंबरचा फामटा माणूस आहे हा. हो पाहुणे, कोणाला काय बोलताय कळतंय का तुम्हाला? होय, आमचा देव माणूस आहे, त्याच्याबद्दल काय बोला ना तंगड तुडी ना तुझं. हा त्या गोपासारखा साधा माणूस अख्ख्या जगात नाही. साधा साधा आणि हा माणूस, अरे हा माणूस माणूस म्हणायच्या लायकीचा नाहीये. यांनी माझं फार मोठं नुकसान केलंय. तुम्ही प्लीज माझ्या मध्ये पडू नका. मध्ये पडू नका. काय आमच्या देव माणसावर जर खोटे आरोप केले ना तर आम्ही काय शांत बसू काय? हा, काय चाललंय पाहुणं? कशाबद्दल भांडण चाललंय? भांडायला मी सुरुवात नाही केली, यानं केली आहे. आधी लोकांशी गोडगोड बोलायचं, त्यांचा विश्वास संपादन करायचा आणि नंतर मग तोच विश्वासघात करायचा. एक नंबरचा नीच माणूस आहे हा. ए बस, आता एक शब्द जरी बोलला ना पुढं इथंच गाडी तुला. आमच्या देव माणसाबद्दल बोलायची हिंमत कशी काय झाली रे तुझी? बोलताय काय गोळा त्याला? आमच्या दोघांमधला मॅटर आहे, आम्ही बघू. ए दोघांचा मॅटर बिटर काही नसतंय. हा? गोपाळचा आणि देव माणसाचा मॅटर म्हणजे अख्ख्या गावाचा मॅटर. इथंच ताकद लावीन तुला. तुला बोलतोय. शांत बसा भावांनो, शांत बसा. साकेतजी, ह्या सगळ्यांच्या वतीनं मी तुमची माफी मागतो. तुम्ही काही इथं थांबू नका बरं. जा, रागाच्या भरात पोरं काहीतरी करतील. जा. गोपाळ, ही सगळी तुझी अंधभक्त आहेत. जेव्हा तुझा खरा चेहरा या सगळ्यांसमोर येईल ना, त्यावेळी हे सगळे लोक ना तुला तुडवून मारतील. तुडवून हा शब्द आहे माझा गोपाळ तुला. तर शांत बसा मित्रांनो, शांत बसा. काय यार तुम्ही काय बी बोलता? पाहुणा आहे का नाही तो आपल्या गावातला? ए गोपाळला का गप तू? आरला का म्हणजे गावाच्या बाहेरून कोणी बी यायचं आणि कोणाला काय बी बोलायचं वय? आणि त्यातले त्यात तुला वाईट वाटत नाही का काय? मग काय तर नाही लका, मला बी वाईट वाटतच की मला काय बोलल्यावर. माणूस आहे मी बी, पण काय करू? मी गावातल्या माणसाची मदत करतो, सगळी मला संशयाने बघतात. मी काय चुकते का माझं? तुम्ही सांगा मला. सोडलं नसतं असा बाडावला असतं ना आपल्या देव माणसाला बोलतोय. बरं पास झालं जावा तिकडे लकाच्या टपरीवर चहा घ्या, मी पैसे देतो. जावा. बोलवतं रे ती.